वेलकम टू मराबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगाव। मानव समाचार, मानवता के हक में। नमस्कार मित्रांनो, मी आहे वर्षा सोनवणे आणि तुम्ही पाहत आहात मानव समाचार। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पारधी गावात 2 गटातील वादामध्ये गाड्यांची जाळपोळ। मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पारधी गावात 2 गटात झालेल्या वादाचं रूपांतर जाळपोळमध्ये झाल्याच्या नंतर आता या ठिकाणी तणावपूर्ण शांतता असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या घटनेत पोलिसांनी रात्रीच काही संशयितांना ताब्यात घेतले आहे। गावात शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे। अंतर्गत वादातून 2 गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे। पारधी पोलीस ठाण्यात अज्ञात 20 ते 25 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदीही लागू करण्यात आली आहे। अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मानव समाचार। काल रोजी रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पारधी या गावामध्ये 2 गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं। त्या संदर्भाने पारधी पोलीस स्टेशन OP अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता, आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी इथे शांतता आहे। काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो जी घटना आहे ती घडलेली आहे। सध्या तरी आम्ही ज्या अज्ञात आहेत अशा 20 ते 25 लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे। गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्या 6 वाजेपर्यंत सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे। जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल। लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी, कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही, आपलं असं वर्तन नसावं। तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये। ही सध्या शांतता आहे। आम्हाला जेव्हा माहिती मिळाली आम्ही लगेच सगळे पूर्ण स्टाफ, धरणगावचा पूर्ण स्टाफ, पारधी स्टाफ, RCP आम्ही पोचलो आहे। काही प्रकार झाला आहे, काय घटना आहे? काही दुकानं वगैरे फुटले आहेत। आम्ही आरोपींचा शोध घेतो आहे। माननीय SP साहेब आहेत, IDC साहेब आहेत, DSP साहेब आहेत, आमचं पूर्ण स्टाफ आहे, RCP आहे। सध्या आता गावात शांतता आहे, आमचं बोलणं चालू आहे आणि ज्यांनी हे सगळं केलं आहे त्यांच्यावर सर्व गुन्हा दाखल होईल आणि कायदेशीर कारवाई होईल। कशामुळे घडलेलं आहे, काय कारण आहे? त्या संदर्भाने तपास चालू आहे। आम्ही सध्या जरा शांतता करतोय। आता या गावात पूर्ण शांतता झालेली आहे। प्राथमिक अंदाज काय घडलेलं आहे, काय कशामुळे एवढं काय घडलेलं? तोच तपास चालू आहे, कारण आम्ही सगळे आता पहिली शांतता करतोय सगळेजण। थोडं शांतता उद्या संपूर्ण माहिती मिळेल, थोडा गुन्हा दाखल द्या। नाही मी काय म्हणतोय दादा, इकडे एक चप्पलचं दुकान जळलं गेलंय, तिकडे एक दुकान फुटलंय TVचं, आणि एक वेफर्सचं दुकान फुटलंय। तर संपूर्ण माहिती घेऊन तुम्हाला संपूर्ण माहिती कळवतो आम्ही। फक्त नाही, अजून एक आरोपी घेतलाय ताब्यामध्ये। संपूर्ण माहिती घेऊन आपल्याला कळवतो, आम्हाला थोडा वेळ द्या प्लीज। नाही, अजून तर तशी काही माहिती नाही आणि आपल्याला माहिती मिळाली कळवतो मी।